कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की शिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठून आपण काय काय कामं केली ती. आता दाखवते की दुपारनंतर काय काय केलं. सकाळी फराळाचं वगैरे केल्यानंतर ना दुपारचा काही जो काही वेळ होता त्यामध्ये मी लागले होते माझं ब्लाऊज कंप्लीट करण्यासाठी. हे ब्लाऊजच्या स्लीव्जवरलं ना असं काही वर्क झालेलं आहे आणि मी फर्स्ट टाईमच जरदोजी वर्क केलेलं आहे. मग आम्हाला 4 वाजता जायचं होतं मंदिरामध्ये. त्यासाठीच ना घरचीच काही ताजी फुलं तोडून घेतली आणि मंदिराकडे जाण्याचा प्रवास सुरू केला. मंदिरात गेलो तर एवढी सारी गर्दी होती. मला तर असं वाटतं ना हे गर्दीच्या दिवसात ना मंदिरातच गेलं नाही पाहिजे, आपल्या घरच्याच देवाला हात जोडावे. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. तिथेच ना मंदिराच्या शेजारी एक ना गुळाचं गुऱ्हाळ होतं. तिथे ना ताजा ताजा गुळ बनत होता. मग काय 2-3 ढेपा घेऊनच टाकल्या. तसं आहे ना ऑर्गॅनिक गुळ आणि आपल्या डोळ्यासमोर बनलेला चांगलाच असतो. गुळ आणि गुळाची पावडर ही चहासाठी घेतली होती. नंतर आता उपवास असल्यामुळे काही चटरपटर तर खाऊ शकत नाही, म्हणूनच ना मस्तपैकी थंड असा उसाचा रस पिलो आणि घरी आलो तोपर्यंत दिवाबत्तीची वेळ झाली होती. मग देवासमोर एक दिवा लावून घेतला आणि दारातही एक दिवा लावून घेतला. संध्याकाळी दिवाबत्ती केल्याने घर असं प्रसन्न होऊन जातं. आणि संध्याकाळी दारामध्ये दिवा का लागतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा.